नमस्कार, सुरेखा रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला हॉटेलपेक्षा भारी कापसासारखा मऊ व जाळीदार तोंडात टाकताच विरघळणारा सँडविच ढोकळा बनवून दाखवणार आहे। दिसायला जितका सुंदर आहे तितकाच खायला टेस्टी पण आहे। अजिबात घशामध्ये अडकत नाही। इतका मऊ व हलका हॉटेलमध्ये ढोकळा बनवताना लिंबू सत्व वापरत नाही तर काय वापरतात हेच मी तुम्हाला दाखवणार आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपल्याला या रेसिपीसाठी मोठा असा एक बाउल घ्यायचा आहे आणि त्यामध्ये असं 1 वाटी घट्टसर दही घ्यायचं आहे। दही हे जास्त आंबट नाही पाहिजे। जर तुमच्याकडे आंबट दही असेल तर फक्त अर्धा वाटी घेऊ शकता तुम्ही। यामध्ये आता आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे। जी दह्याची वाटी होती त्यामध्येच मी पाणी घेतलेलं आहे। म्हणजे हे प्रमाण 1.5 वाटी झालेलं आहे। 1 वाटी दही, अर्धी वाटी पाणी। हे दही आता आपल्याला विस्करच्या मदतीने एकदम छान असं फेटून घ्यायचं आहे 1 मिनिटभर। मस्त याच्यामध्ये अजिबात गाठी राहू द्यायच्या नाही। मऊसर असं करून घ्यायचं आहे आपल्याला। ज्या वाटीने आपण दही घेतलेला आहे त्याच वाटीने इथे रवा घ्यायचा आहे। रवा बारीक घेतलेला आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घ्या। आता यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे। तेल टाकल्यामुळे हा ढोकळा मऊ राहतो आणि हलका पण बनतो। 1 चमचा आपल्याला यामध्ये साखर पण टाकायची आहे। यामुळे चव बॅलन्स राहते आणि खाताना घशामध्ये ढोकळा अजिबात अडकत नाही। आणि चवीनुसार आपल्याला यामध्ये मीठ पण टाकायचं आहे आणि हे पुन्हा सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं मस्त आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। बॅटर फेटून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। यामुळेच आपला ढोकळा जो आहे तो जाळीदार बनतो। 2 मिनिटं मस्त हे बॅटर मी फेटून घेतलेलं आहे। तर आपण ह्या बॅटरमध्ये रवा वापरला आहे तो चांगला भिजला पाहिजे। त्यासाठी आपण हे 10 मिनिटं रेस्ट करून घेणार आहोत झाकण ठेवून। रव्याचं बॅटर सेट होईस्तोवर आपण दुसरं बॅटर बनवून घेऊया। तर इथे मी एक बाउल घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1.5 वाटी इतके बेसन पीठ आपल्याला घ्यायचे आहे। बेसन पीठ हे चाळून घ्यायचे। त्याच्यात गुठळ्या आपल्याला राहू द्यायच्या नाही। चाळून घेतल्यामुळे पटकन हे मिक्स होतं आणि ढोकळा पण छान होतो। तर 1 वाटी मी टाकलेला आहे। आता आणखी आपण अर्धी वाटी यामध्ये टाकणार आहोत। चवीनुसार मीठ टाकू। पहिले पण आपण पहिल्या बॅटरमध्ये पण टाकलेलं आहे मीठ, तेव्हा मीठ हे अंदाजाने टाकायचं आहे। आता ह्या बॅटरसाठी आपण दही नाही वापरणार तर आपण इथं मी अर्धा लिंबू घेतलेला आहे। लिंबाचा रस आपल्याला यामध्ये टाकायचा आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही 1 लिंबाचा रस पण टाकू शकता। यामध्ये थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला हे मस्त भिजवून घ्यायचं आहे। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही, असं मीडियम आपल्याला याचं थिक बॅटर बनवून घ्यायचं आहे। पाणी थोडं थोडं टाकायचं। या रेसिपीसाठी एकाच वाटीने सर्व साहित्य घ्यायचे आहे म्हणजे आपली रेसिपी एकदम परफेक्ट बनते, अजिबात चुकत नाही। तुम्ही घरातली एक कोणतीही वाटी यासाठी सेट करून घ्या। इथे मी एकदम मीडियम बॅटर याचं बनवून घेतलेलं आहे। जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही। हे बघा, या बॅटरमध्ये पण आपल्याला 1 चमचा गोड तेल टाकून घ्यायचं आहे आणि थोडीशी आपल्याला यामध्ये हळद टाकायची आहे। हळदीमुळे ढोकळ्याला रंग छान येतो आणि हे दोन्ही सर्व आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे। ही हळद जर यामध्ये चांगली मिक्स करून नाही घेतली तर ढोकळ्याला लाल लाल स्पॉट येतात। त्यामुळे 1 मिनिटभर मस्त हे फेटून घ्यायचं आहे पुन्हा। हे फेटून झालेलं आहे। आता याच्यावरती पण आपण झाकण ठेवूया आणि याला पण आपण रेस्ट करून घेणार आहोत 5 मिनिटं। 10 मिनिटं झालेले आहे आणि आपलं रव्याचं बॅटर पण इथं मस्त भिजलेलं आहे। रवा यामध्ये मस्त रेस्ट झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता या बॅटरमध्ये अर्धा चमचा आपल्याला इनो टाकायचा आहे। हॉटेलवाले लिंबू सत्व न वापरता इनोच वापरतात। तर हे बघा, अशा पद्धतीने आपण इनो टाकायचा अर्धा चमचा आणि अर्धा चमचा पाणी टाकायचं
आणि हे पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण हे कमी प्रमाणात बनवत आहोत। तुम्हाला जर जास्त प्रमाणात ढोकळा बनवायचा असेल तर तुम्ही सोडा पण वापरू शकता। तर अशा पद्धतीने हे मस्त असं फेटून घेतलेलं आहे। हलकं झालेलं आहे एकदम बॅटर, तुम्ही बघू शकता। बॅटर फेटून झाल्यावरती आपल्याला एक असं पातेलं घ्यायचं आहे। या पातेल्याला मी तेल लावून घेतलेलं आहे पूर्ण पातेल्याला। तुमच्याकडे जर केक ट्रे असेल तर त्यामध्ये तुम्ही बनवू शकता। मी पातेल्यामध्ये हा ढोकळा बनवणार आहे। हे पूर्ण रव्याचं बॅटर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे। आता हे असं मस्त थोडं टॅप करून घ्यायचं आहे, म्हणजे बॅटर मस्त सेट होतं पातेल्यामध्ये। गॅसवरती मी कढईमध्ये पाणी आधीच उकळायला ठेवलेलं आहे। पाणी गरम झालेलं आहे। आता हे पातेलं आपण या कढईमध्ये ठेवून घेणार आहोत आणि यावरती झाकण ठेवून 5 मिनिटं मीडियम फ्लेमवरती हे रव्याचं बॅटर आपल्याला वाफवून घ्यायचं आहे। जोपर्यंत रव्याचं बॅटर वाफून होतंय तोपर्यंत आपण सँडविच ढोकळ्यासाठी सँडविच चटणी बनवून घेऊया। इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 7-8 मिरच्या घेतलेल्या आहे, अद्रकचे तुकडे करून घेतलेले आहे, लसूण पण घेतलेला आहे, त्याचसोबत इथे कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि 1 वाटी मी इथे डाळ्या घेतलेल्या आहे। तुम्ही डाळ्याऐवजी बारीक पिवळी शेव आहे ती पण वापरू शकता, यामुळे चटणीला रंग खूप छान येतो। डाळ्या टाकल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडेसे मीठ टाकायचे आहे। मीठ आपल्याला जपूनच टाकायचे आहे, कारण आपण दोन्ही बॅटरमध्ये मीठ टाकलेले आहे, त्यामुळे अंदाजाने मीठ टाका आणि थोडं थोडं पाणी टाकून याची घट्टसर आपल्याला चटणी बनवून घ्यायची आहे। तर हे बघा, इथे मी चटणी दळून घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता चटणीचा रंग किती छान आलेला आहे। 5 मिनिटात आपलं हे रव्याचं बॅटर सुद्धा खूप छान वाफून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। 5 मिनिटापेक्षा जास्त हे गॅसवरती ठेवायचं नाही। आता हे आपण थंड करून घेणार आहोत। तर इथे हे बॅटर आपलं पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता याला जी आपण चटणी बनवून घेतलेली आहे ही चटणी यावरती अशी व्यवस्थित आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि पातळ याचा थर आपल्याला यावरती करून घ्यायचा आहे। तुम्हाला जर अशा पद्धतीने ही चटणी बनवायची नसेल तर जेव्हा आपण रव्याचं बॅटर बनवतो त्यामध्ये तुम्ही मिरची, अद्रक, लसूण दळून त्या बॅटरमध्ये टाकू शकता। इथे मी अशा पद्धतीने ही चटणी या बॅटरला बनवून लावलेली आहे। ह्या बॅटरला मी पूर्ण चटणी व्यवस्थित लावून घेतलेली आहे। आता आपण साईडला ठेवूया आणि आपण बेसनचं बॅटर बघूया। हे पण मस्त रेस्ट झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। या बॅटरमध्ये सुद्धा आपल्याला अर्धा चमचा इनो टाकायचा आहे आणि अर्धा चमचा पाणी टाकायचं आहे आणि मस्त आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे, इनो यामध्ये ॲक्टिव्ह होईपर्यंत। अशाप्रमाणे परफेक्ट बॅटर जर तुम्ही बनवलं तर तुमचा सँडविच ढोकळा अजिबात चुकणार नाही, एकदम परफेक्ट बनेल। तर हे बघा, मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला। हे बेसनाचं फेटून घेतलेलं बॅटर आता आपल्याला रव्याच्या बॅटरवरती या पातेल्यामध्ये व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। बॅटर पूर्ण टाकल्यावर आपल्याला थोडंसं असं टॅप करून घ्यायचं आहे। पुन्हा हे आपल्याला गॅसवरती ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती। 10 ते 15 मिनिटात अगदी परफेक्ट हा ढोकळा बनतो। वाफवून घ्यायला 15 मिनिटं लागलेले आहेत। हे बघा, बघू शकता तुम्ही, ढोकळा इथे आपला वाफवून झालेला आहे मस्त। आता आपण थंड करून घेणार आहोत। गॅस बंद करूया। पूर्णपणे हा ढोकळा मस्त थंड झालेला आहे। आता सर्वात आधी आपण चाकूने याच्या कडा ज्या आहेत त्या मोकळ्या करून घेणार आहोत, अशा प्रकारे। एक ताट असं घ्यायचं आहे आता आपल्याला आणि या पातेल्यावरती असं ठेवायचं आहे आणि पातेलं यामध्ये असं पलटी करून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपल्याला पातेल्यावरती टॅप करून घ्यायचं आहे असं हाताने। हळूवार आपल्याला हे पातेलं असं काढून घ्यायचं आहे।
वाव! बघू शकता तुम्ही किती छान आपला हा ढोकळा झालेला आहे. खालच्या साईडनी पण याला किती मस्त जाळी पडलेली आहे. मी तुम्हाला दाखवते पुढची साईड पण. हे बघा किती स्पंजी झालेला आहे आपला हा ढोकळा. अजिबात पातेल्याला चिटकलेला नाही. तुम्ही बघू शकता दोन्ही साईड याची. चाकूने आता आपण हा ढोकळा कट करून घेणार आहोत. तुम्हाला जसा हवा तसा आकार तुम्ही या ढोकळ्याला देऊ शकता. मी चौकोनी आकारात हा ढोकळा कट करून घेणार आहे. सर्व ढोकळा मी चौकोनी आकारामध्ये कट करून घेतलेला आहे. एक मी तुम्हाला जवळून दाखवते. किती छान हा ढोकळा झालेला आहे, किती स्पंजी झालेला आहे. याला जाळी पण बघू शकता किती छान पडलेली आहे. या ढोकळ्यावर टाकण्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे तेल टाकलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला 1 चमचा जिरे आणि 1 चमचे मोहरी टाकायची आहे. जिरे मोहरी मस्त आपल्याला यामध्ये फ्राय होऊ द्यायची आहे. ढोकळा खमंग लागण्यासाठी आपण यामध्ये थोडे हिंग पण टाकणार आहोत. यामुळे खूप टेस्टी लागतो ढोकळा. या फोडणीमध्ये आपण पाणी पण टाकणार नाही आहोत आणि साखरही नाही टाकणार आहोत, कारण आपण साखर ही बॅटरमध्ये वापरलेली आहे. आता यामध्ये 9-10 कढीपत्त्याची पाने टाकायची आहे. कढीपत्ता पण यामध्ये मस्त फ्राय होऊ द्यायचा आहे. त्याचसोबत इथे मी 5-6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. एका मिरचीचे 2 भाग करून अशा कापून घेतलेल्या आहेत. त्या पण यामध्ये आपल्याला मस्त फ्राय करून घ्यायच्या आहेत. या फोडणीमध्ये आपल्याला 1 चमचा तीळ पण टाकायची आहे. तिळामुळे पण खूप छान टेस्टी लागतो हा ढोकळा. तीळ पण मस्त या तेलामध्ये फ्राय होऊ द्यायचे आहेत. गॅस मी आता बंद केलेला आहे. ही बनवलेली फोडणी पण आपल्याला मस्त थंड करून घ्यायची आहे आणि थंड झाल्यावरती व्यवस्थित अशी सर्व ढोकळ्यावरती टाकून घ्यायची आहे. तर सर्व फोडणी मी या ढोकळ्यावरती टाकून घेतलेली आहे. तर 2 वेगवेगळ्या बॅटरचा सँडविच ढोकळा एकदा नक्की करून पहा. तुम्ही नक्कीच डाळ तांदळाचा ढोकळा विसरणार. रव्याचा वेगळा, बेसनाचा वेगळा असे 2-2 ढोकळे बनवण्यापेक्षा मस्त 10 ते 15 मिनिटात तुम्ही हा सँडविच ढोकळा बनवून देऊ शकता आणि हॉटेलमधून महागडा ढोकळा आणण्यापेक्षा तुम्ही स्वतः असा ढोकळा घरी बनवू शकता. तर फ्रेंड्स, आजची ही सँडविच ढोकळा रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा.